असं व्हायचं की हा दहीहंडी म्हणजे टप्पोरी पोरांचा खेळ. सांगू इच्छितो, मी स्वतः फायनान्स मॅनेजर. लाभेश बोलत होता मगाशी, तो आर्चरी, त्याला वर्ल्ड चॅम्पियनचा किताब आहे. त्याच्यानंतर तुषार नाईक हा बॉडी बिल्डर आहे, तो स्वतः जीव जिमखानामध्ये शिकवतो. अशी बरीच पोरं माझ्याकडे आहेत ना की चांगल्या चांगल्या प्रोफेशनमध्ये काम करतात. आपलं सगळं घर सांभाळून 9 ते 6 9 ते 7 जो काय जॉबचा टायमिंग आहे तो करून हे सगळे रात्री जेवून परत 11 वाजता मैदानामध्ये असतात. 11 की 1 हाच तो जोश आहे बघा, व्यवस्थित उतरलेत. हाच तो जोश आहे. एक आनंदाचा क्षण असतो ना, तो हाच असतो. आला रे आला. पुन्हा एकदा गोविंदाच्या सरावाला आलोय मी. आता जोगेश्वरी जी पंढरी म्हटली जाते, दहीहंडीची गोविंदाची पंढरी म्हटली जाते, त्या गोविंदाच्या जिथे मनामनात नसानसात गोविंदा प्रेम भरलेलं आहे अशा जोगेश्वरीमध्ये आलोय. आणि छोट्याशा जागेत 17 वर्ष अभिमानाची बाळगणारा साईराम गोविंदा पथकाचा सराव पाहायला आलोय. त्यांचा सराव पाहणार आहोत. आणि यावर्षी ते प्रो गोविंदामध्ये पण आहेत. सुरत टायटन्स म्हणून त्यांचं नाव आहे प्रो गोविंदामध्ये. जिद्दीचा गोविंदा साईराम गोविंदा पथक, त्याचा सराव पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गोविंदा आला रे आला. चालू आहे स्पॉट मारते. नाव सचिन केळकर, साईराम गोविंदा पथकाचा मी सेक्रेटरी आहे. तयारी जोरात चालू आहे. सध्या तरी प्रोची आहे आणि स्थापना 2009ची, 17 वर्ष झाली. जोरात सराव चालू आहे. ॲक्च्युली आम्ही 2009ला जेव्हा स्थापना केली तेव्हा आमचा हाच विचार होता की म्हणजे आपल्या आजूबाजूची मुलं आहेत एकत्रित यावीत, एकत्रित उपक्रम आम्ही करावा आणि त्या माध्यमातून लोकांना देखील त्याचा फायदा होईल. जसं आपण रक्तदान शिबिर करतो, अजून इतर ॲक्टिव्हिटीज करतो. कारण की गोविंदाच्या दिवशी 0% इजा म्हणजे प्रो गोविंदाच्या पहिल्या असल्या कारणाने प्रॅक्टिस ही 2 महिने आधीपासून चालू असते. त्यामुळे प्रॅक्टिसमुळे गोविंदाच्या दिवशी 0% ॲक्सिडेंट म्हणून गोविंदा हा त्या दिवशी आपण ठरला जातो. तुमच्यासारखे जे येतात म्हणजे आमच्यासारखे छोट्या खेळाडूंना तुम्ही प्रसिद्धी देता, यामुळे मंडळातर्फे मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानीन आणि तुमचे ब्लेसिंग आमच्या पाठीशी असू देत. यावर्षी आमचे नक्की थर लागू दे. तुम्ही पण देवाचरणी प्रार्थना करा. छोटीशी झलक बघितली तुमची आता 4-5 वेळा तुम्ही जे ट्राय केल्या जातात ते एकदम अप्रतिम, खूप फास्ट होतं आणि नक्कीच तुम्ही या टायमाला तुम्हाला यश लाभेलच. थँक्यू, धन्यवाद.
माझं नाव नितेश पाटील, साईराम गोविंद पथकाचा एक खेळाडू. आमचं मंडळ हे 2009 पासून दहीहंडी पथकामध्ये म्हणजे सराव करून 8 थराचं मनोरंजन असत आहे. आता बरेच वर्ष झाले आम्हाला या मंडळाला. त्यानंतर गेल्या वर्षी आम्ही प्रोमध्ये गेल्या लास्ट टाइम 2 वर्ष आणि हे 3रं वर्ष आम्ही प्रोमध्ये खेळतो आहोत. त्यामुळे त्या प्रो खेळल्यामुळे 2-2, 3-3 महिने जी प्रॅक्टिस होते, त्यामुळे आमच्या गेल्या वर्षी 8 थर उतरण्यामध्ये आम्हाला खूप त्याचा चीज झाला आमच्या गोविंद पथकाला आणि गेल्या वर्षी आम्ही 8 थर यशस्वी उतरवले. त्याचप्रमाणे आमचा मानस आहे यावर्षी की 9 थर लावायचे आहेत. ही सर्व मुलांची आमची अपेक्षा आहे आणि साईनाथ महाराज ती अपेक्षा पूर्ण करतील अशी आशा करतो. त्याचप्रमाणे यावर्षी आपलं जोगेश्वरीतले खास मंडळ आहे, आपल्या उपनगराची शान जय जवान गोविंद मंडळ, जय जवान गोविंद पथक. यावर्षी त्यांचं काही कारणास्तव सिलेक्शन झालं नाही प्रो गोविंदामध्ये, पण अशी अपेक्षा करतो की आता येणारा हा गोविंदा जो आहे त्या दिवशी त्यांचे 10 थर लागावे आणि त्यांचं नाव वर्ल्डमध्ये तर आहेच, अजून त्यांचं नाव फेमस व्हावं. या उपनगराची शान म्हणून जोगेश्वरीचं नाव अजून लग्नात जाऊ दे अशी एक आशा आहे. एक पहिल्या दिवसापासून येतात प्रॅक्टिससाठी, लहानापासून मोठ्यापर्यंत. तर हे सगळ्यांचं आपलं यश होतं आमचं आणि ह्या वर्षीचे जे स्वप्न आहे 9 लावायचं ते आम्ही नक्कीच पूर्ण करू आणि तुम्हाला ही बातमी येईल आणि आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षी परत आमच्या ग्राउंडवर बघू इच्छितो. हीच फक्त देवाचरणी प्रार्थना आहे. माझं नाव अक्षय तावडे, एक साईराम गोविंदाचा खेळाडू. जवळजवळ मी हे मंडळ 2009ला सुरू झालं जेव्हा आम्ही या बिल्डिंगमध्ये राहायला आलो. खूप सारी पोरं होती, खूप पोरं येतात, खूप पोरं खेळतात, सगळ्यांना खरंच मजा येते खेळताना. खरं तर जर एक म्हणतो ना आपण की ह्याचं जर कोणाला श्रेय द्यावं, आता हे ज्या 3-4 वर्षामध्ये जे आपण बूम म्हणतो ना इंग्लिशमध्ये बूम, याला जर कोणाला श्रेय द्यावं तर प्रताप सरनाईकांना, की त्यांचं जे विजन आहे त्या विजनला पकडून त्यांनी हा गल्लीतला खेळ आज स्टेजवर आणला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. त्या स्टेजवरून आता तो आंतरराष्ट्रीय मंचावरती गेला. म्हणजे मागच्या 3 वर्षापासून आम्ही प्रो खेळतोय आणि एक म्हणतात ना देवाची कृपा आणि ह्या सगळ्या पोरांची मेहनत की पुढच्या 3 वर्षासाठी सलग आम्हाला डायरेक्ट गोल्डन तिकीट मिळालेलं आहे. हे फक्त आमचे जे कार्यकर्ते आहेत सगळे हे त्यांच्यामुळे. दुसरी गोष्ट, पहिला असं व्हायचं की हा दहीहंडी म्हणजे टपोरी पोरांचा खेळ. सांगू इच्छितो, मी स्वतः फायनान्स मॅनेजर. लाभेश बोलत होता मगाशी, तो आर्चरी, त्याला वर्ल्ड चॅम्पियनचा किताब आहे. त्याच्यानंतर तुषार नाईक हा बॉडी बिल्डर आहे, तो स्वतः जीव जिमखानामध्ये शिकवतो. अशी बरीच पोरं माझ्याकडे आहेत ना जी चांगल्या चांगल्या प्रोफेशनमध्ये काम करतात. आपलं सगळं घर सांभाळून 9 ते 6, 9 ते 7 जो काय जॉबचा टायमिंग आहे तो करून हे सगळे रात्री जेवून परत 11 वाजता मैदानामध्ये असतात. 11च्या मध्ये 12, 1, 2, मला तर वाटतं मागच्या वर्षी आम्ही जे 8 उतरवले ह्या सगळ्या पोरांची म्हणत आम्ही 2:30 वाजेपर्यंत प्रॅक्टिस केली आहे. तेव्हा जाऊन ते 8 उतरवले आणि यांचं चीज झालं. कसं होतं माहिती आहे, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो ना, खूप जवळजवळ 2009 पासून 2024 पर्यंत बरीच वर्ष झाली, खूप प्रयत्न केले. आमचे वरचे 3 थर उतरायचे, मग आम्ही पाडायचे, मग जे काय असेल ते. पण गेल्या वर्षी जे 8 थर पहिल्यांदाच लावले आणि पहिल्यांदा ग्राउंडवर सगळी पोरं उतरली, ते जे असतं ना एक आपण म्हणतो ना मेहनतीचं फळ, हे खरं तर साईराम गोविंद पथकाला गेल्या वर्षी मिळालं. त्याचप्रमाणे मी अशी आशा बाळगतो आणि माझा एक निश्चय आहे की या वर्षी साईराम गोविंद पथक हे प्रोमध्ये नक्कीच मोठं नाव करून दाखवेल आणि जोगेश्वरीमध्ये सगळ्यांची छाप सोडून जाईल. त्याचप्रमाणे आता हे जे सगळं आयोजन चाललंय, हे प्रोचं जे आयोजन करतात पूर्वेश सरनाईक, त्यांना पण आमच्याकडून खरं तर म्हणजे म्हणतात ना की मानधन तर आपण म्हणजे कोणाला काय बोलू शकत नाही किंवा काय मोठं पण कोणाला सांगू शकत नाही, पण त्यांनी जो प्रो जे वडिलांचं विजन मुलांनी घेतलं आणि मुलांनी एवढं मोठं केलंय त्यासाठी त्यांचे सर्व दहीहंडी मंडळाकडनं खूप खूप आभार. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी म्हणतात ना थोडक्यासाठी काहीतरी चुकतं, तो 1 सेकंद, ऍक्च्युली दहीहंडीमध्ये 1 सेकंद खूप महत्वाचा असतो. आपण म्हणतो 1 सेकंदाने काय होतं, 1 सेकंद हा दहीहंडी मंडळाच्या पोरांसाठी ना किती कळ काढायला लागतो ना, हे आम्हाला खेळताना विचारा की 1 सेकंदाचं महत्व काय असतं. तेच 1 सेकंदाचं महत्व आम्हाला गेल्या वर्षी बघायला भेटलं जेव्हा थोडक्यासाठी विश्वविक्रम चुकला, थोडक्यासाठी. तर माझी अशी आशा बाळगतो आणि सगळ्या देवांकडे प्रार्थना करतो की त्यांचा जय जवान मंडळाचा ह्या वर्षी तरी 10 थराचा मानवी मरोना नीट लागू दे, ही देवाचरणी प्रार्थना. हा खेळ खेळताना मनात जिद्द लागते, बरोबर आहे. काही कारणामुळे मला नाही खेळता आलं पुढे, नाही म्हणजे 12वी 13वी नंतर आम्ही सगळे मिडल क्लास फॅमिलीवाले. सो कधी कधी असं होतं ना की कुठेतरी आपल्याला पैसा खूप मोठा वाटायला लागतो आणि माझ्या बाबतीत तेच झालं. त्यामुळे मी हे सगळं सोडलं, मैदानी खेळ सगळे सोडले आणि मी माझ्या करिअरकडे फोकस केला. आज 14 वर्षाच्या करिअरमध्ये मी खूप चांगल्या पोझिशनमध्ये, चांगल्या पगारावरती आहे.
पण ते तिथे बिल्डिंग मध्ये उभा राहतो ना तिकडे जेवून आल्यानंतर, तेव्हा हे सगळे खेळत असतात, वरनं पडतात, पडले तरी हसतात अशा जसं काय ना काय झालंच नाही. अरे मग नक्की हाय काय खेळामध्ये. आणि खरं तर मला दहंडी खेळामध्ये खेचणारा तुषार, जो आमचा बॉडी बिल्डर, हा मला खेचून घेऊन आला. ताऊ चल ताऊ चल, मला सगळे ताऊ म्हणतात. मला अक्षय तावडे क्वचित कोणतरी ओळखतं, मला ताऊ म्हणतात, मोठा ताऊ किंवा ताऊ म्हणतात. सो ह्याचं क्रेडिट जर कोणाला गेलं असेल त्याला. त्याच्यानंतर राकेश आमचा कोच, तो जेवढा समजून घेतो आणि जेवढा नीट समजवतो ना की कसं चालायचं, कसं चढलो पाहिजे, कुठे पाय ठेवले पाहिजेत, कुठे पाय ठेवल्यावरती भीते पाय ठेवला तर कोणाला त्रास होईल नाही होईल, हे सगळं गणित त्याने आम्हाला शिकवलं. मग ते म्हणतात ना आपण एखादी गोष्टी सुरुवात अशी करतो आणि मग ते हा चल ठीक आहे काय नाही होता, चल ठीक आहे काय नाही होता. आणि आम्ही जेव्हा खेळायचो म्हणजे मला अजून पण आठवतो तो दिवस की आम्ही असे उभे राहायचो, असं सेकंड ग्रुप गेअरला मी उभा आहे, आम्ही असे हात पकडलेत आणि आमचा कोच मध्ये असायचा. हे पहिलं मंडळ जिथे मी बघितलं की कोच पण मध्ये खेळतो आमच्या बरोबर, म्हणजे त्याला पण जाणीव आहे की वरनं पडल्यावर कसं लागत असेल ते. तेव्हा तो आम्हाला बघा, ताऊ 10 मिनिटं, ताऊ 2 मिनिटं, ताऊ थांब उतरले, ताऊ थांब उतर, ही जी होप्स येते ना, मग तेव्हा आपल्याला पण वाटतं अरे माझ्यावरती 8 तर गेले, आले पण खाली, काय वाटलंच ना. ही खरी जी जोश आहे ना त्याच्यामध्ये हा स्पार्क निर्माण होतो, तेव्हा खेळायला खरी मजा येते. काय पूर्ण नाव राज राज वरती आता टॉपर आहे राज. बेस्ट ऑफ लक राज. राज स्माइल स्माइल राज. अरे वा. राज तयारीत आहे. जेवढे खाली आहेत सगळ्यांच्या हातवरती. राजने आता यशस्वी थर लावले. काही बरोबर आहे का काही. बरोबर आहे काही. गुंडल वेंकटरमण गोविंदा. बोला पवन पुत्र हनुमान की जय. बोला गणपती बाप्पा मोरया. One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35,
हाच तो जोश आहे बघा, व्यवस्थित उतरलेत, हाच तो जोश आहे बघा, हाच उत्साह, हाच जोश, व्यवस्थित उतरलेत आणि जिंकलेत. हा बघा, हाच तो आनंद साजरा करतायत, व्यवस्थित उतरवले आणि हा आनंद साजरा केलेला आहे त्यांनी. हाच उत्साह, हाच आनंद साजरा करतायत. एक आनंदाचा क्षण असतो ना, तो हाच असतो. बघा बघा, चेहऱ्यावरच्या प्रत्येकाच्या बघा, वा 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 वा, बघा हाच आनंद आहे, हाच आनंद आहे. दात मानली पाहिजे, तू एकदम राहिलेस का, शेवटपर्यंत राहिलेस ना, आणि तो खरंच सॅल्यूट आहे तुला. आणि राज एक नंबर, एक नंबर. ओ साईराम, खरं कौतुक आहे, कारण जे सेफ्टी आहे हार्नेसचं, ते हे सगळे काम बघतात. तुमचं नाव काय? वैभव कदम. खरंच तुमचं पण कौतुक आहे, तुम्ही ज्या प्रकारे जी काळजी घेतात हार्नेसच्या प्रमाणे, गोविंदाची वगैरे, खरंच तुमचं पण कौतुक आहे. म्हणजे सगळ्या गोविंदा पथकातल्या मुलांना देईन, साईराम गोविंदा पथकाच्या खेळाडूंना, प्रत्येकाच्या आई वडिलांना, शिर्डीतल्या साईबाबांना, जोगेश्वरी मातेला. आणि सगळ्यात मेन गोष्ट, आजचा जो जोश आहे हा फक्त युट्यूबवर तुमच्यामुळे आहे, आणि तुमच्यामुळे आणि या मुलांमुळे, फक्त तुमच्यामुळे 8 थर लावून, आणि पहिल्यांदा 8 थर 4 एक्क्याने लावून उतरवलेत. या सगळ्या मुलांना जोगेश्वरी माते की, साईराम गोविंदा पथकाचा हाच उत्साह होता, बघितला एकदम थर लागल्यावर सर्वांचा उत्साह बघितलात ना. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. हा जो क्षण होता ना, त्याला तुम्ही सर्वांनी कमेंट करा, गोविंदा आला रे आला.